माझा बापे माझा दिदले भतुके माझा बापे माझा दिदले भतुके माझा बापे माझा दिदले भतुके माझा बापे माझा बापे माझा दिदले भतुके माझा बापे माझा दिदले भतुके माझा बापे माझा दिदले भतुके माझा बापे मनोनी कौतुके क्रीडा मनोनी कौतुके क्रीडा केली आणि पुढे बोलिलो वचन केली आणि पुढे बोलिलो वचन मनोनी कौतुके क्रीडा करी मनोनी कौतुके क्रीडा करी केली आळी पुढे बोलिलो वचन केली आळी पुढे बोलिलो वचन उत्तम उत्तम ज्ञान अनेकांचे उत्तम ज्ञान आल्याचे उत्तम उत्तम उत्तम
उत्तम है उत्तम है ज्ञान आले जाते उत्तम है ज्ञान आले जाते आले जाते उत्तम है ध्यान उत्तम है उत्तम है ज्ञान डाले जाते उत्तम है विठ्ठल 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 Hello.
माझ्या बापे मज दिदले भातुके म्हणूनी कवतिके क्रीडा करी केली आळी पुढे बोलिलो वचन उत्तम हे ज्ञान आले त्यांचे घेवोनी विभाग जावे लवलाया आले ते त्या ठाया आपुलिया केली आळी पुढे बोलिलो वचन उत्तम हे ज्ञान आले त्यांचे तुका म्हणे ज्ञानदेवी समुदाय करावा मी पाय येईल बंधू केली आळी पुढे बोलिलो वचन उत्तम हे ज्ञान आले त्यांचे पांडुरंगा करू ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल माझ्या बापे मज दिदले भातुके म्हणून कवतुके क्रीडा करी केली आळी पुढे बोलिलो वचन उत्तम हे ज्ञान आले त्यांचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता आपल्या सर्वांच्या समोर वाचलेला अभंग हा श्रीमंत जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आणि नितांत सुंदर गोड असा अभंग सेवेसाठी आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना कल्पना आहे की कशाच्या निमित्तानं हे कीर्तन आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज यांच्या मंदिराचा 20वा वर्धापन दिन आणि हे मंदिर ज्यांनी उभं केलं असे वंदनीय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण माधवजी उगले, माधव सखाराम उगले, आदरणीय बाबांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हे कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल या प्रसंगी उपस्थित असणारे आपणा सर्वांच्या पायावर अत्यंत नम्र भावानं वंदन अभिवादन करतो. सर्वांना नमस्कार करतो. वारकरी, टाळकरी, वाजवणारी, गाणारी मंडळी, वंदनीय हरिभक्तीपरायण पहिल्या कीर्तनापासून सोबत असणारे आदरणीय नागनाथ महाराज गोरडे हे आहेत, आदरणीय निलेश महाराज आहेत, आदरणीय वैभव महाराज आहे, ज्यांचा नव्यानं माझा परिचय होतो असे आदरणीय शरद महाराज, नवनाथ महाराज आणि ज्यांच्या संबंध संपर्कामुळं आपल्या सगळ्यांच्यापर्यंत येता येतंय असे आदरणीय किशोर महाराज आणि दीपक महाराज या सगळ्या मंडळींच्या आशीर्वादानं, सहकार्यानं, उपस्थितीमध्ये हा सगळ्याची सगळा सोहळा आपल्याला संपन्न करायचा आहे. सेवेला सुरुवात करत असताना मी खूप अंतःकरणपूर्वक आपणा सर्वांच्या पायावर अत्यंत नम्रपणानं वंदन करतो, नमस्कार करतो. कीर्तन करणं
हा आमचा धंदा आहे. विठ्ठल विठ्ठल. विचार करत होतो, ऐका, की माऊलीच्या मंदिराचा वर्धापन दिन आहे. मग लगेच सुरू झालं होतं डोक्यात की जयाची येद्वारी, ज्ञानियांचा राजा, असं काहीतरी घ्यावं ज्याच्यामध्ये सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांची स्तुती होती. परत एक विचार असा केला की अरे पण त्याला जोडून ज्या महात्म्यानं हे मंदिर उभं केलं त्याच्याही पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे, काय करायचं. नाहीतर मग आपलं ठरलेलंच आहे क्षणोक्षणी. काय पक्षी अंगणी उतरती, आता पाठ झाला सगळ्यांना. ते बसलेलं आहे, म्हणजे किती बसलंय, एवढं बसलंय ना हल्ली. अशी कॅसेट टाकली की नागनाथ महाराज बरोबर 90व्या मिनिटाला संपतं, इतकं बसलंय. म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या चाली वगैरे ऍड करून एवढं सगळं बसलंय. 2 गोष्टी आहे, काय, बसा माऊली बसा. विठ्ठल विठ्ठल. आजचा अभंग 2 मुद्दे आहेत. एक, सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचा वर्धापन दिन आहे, आणि दुसऱ्या बाजूला एका व्रतस्थ अशा वारकरी सत्पुरुषाची पुण्यतिथी आहे. हे दोनही मुद्दे, हे दोनही प्रसंग एकत्र घेऊन काय विचार करता येईल असा विचार मनामध्ये येत होता. आणि येत असताना असं वाटून गेलं की सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांनाही वंदन आणि एका व्रतस्थ वारकऱ्यालाही अभिवादन करण्यासाठी याच्यापेक्षा वेगळा अभंग माझ्या समोर नव्हता. विठ्ठल विठ्ठल. समाज खूप कृपाळू आहे. किती कृपाळू आहे, इतका कृपाळू आहे, इतका कृपाळू आहे, इतका कृपाळू आहे की समाज निंदा करतो. डॉक्टर साहेब, पण कुठपर्यंत निंदा करतो माहितीये? तोपर्यंत निंदा करतो कुठवर, जोवर आपण जिवंत असतो तोवर. तुम्ही म्हणाल यात कृपाळूपणा काय? सांगू तुम्हाला, जिवंत असतो तोवरच सुधारता येतं की नाही आपलं स्वतःला. आपल्याला सुधारण्याच्या शक्यता जिवंत असतो तोवर असतात. म्हणून निंदा करण्याला आहे ना सत्पुरुषांनी खूप सकारात्मक पद्धतीने घेतलेलं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला माणूस गेला की भारतीय परंपरा अशी आहे की सगळे अवगुण बाजूला ठेवते आणि सद्गुणाची चर्चा सुरू होते. एखादा माणूस आहे ना, त्याच्याबद्दल बोलायला सुरुवात केली आपण, आणि सुरुवात केल्यानंतर जर समजा ज्येष्ठांची सभा भरलेली आहे आणि बोलत असताना बोलता बोलता एखाद्या मृत माणसाबद्दल बोलायला आपण सुरुवात केली, काय म्हणतो ज्येष्ठ माणूस? गप्प बसा रे, आता गेला तो, कुठं तुम्ही बोलत बसला. समाज एवढा कृपाळू आहे की जोवर जिवंत असतो ना तोवर निंदा करत असतो. मात्र एकदा आपण गेलो की समाज वारंवार जर काय आठवत असेल तर समाज सद्गुण आठवतो. ही समाजानं तुमच्या माझ्यावर केलेली कृपा आहे. विठ्ठल. आणि त्यातल्या त्या चांगल्या माणसांची गोष्ट अशी आहे की चांगली माणसं ही चांगल्या माणसाला अधिकाधिक काळ आठवत राहतात. मी पटवून देईल आपल्याला. अनेक मोठी मोठी घरं असतात, श्रीमंत असतात, मात्र पोरांना वडिलांचं कर्तृत्व ठाऊक असतं. त्याच्यामुळं वर्ष श्राद्धाच्या पलीकडं वडिलांचं काही होत नाही. आणि सांगू तुम्हाला, रोज अशा पद्धतीनं कार्यक्रम करणं, कीर्तनं करणं, याच्यामध्ये आमच्या लक्षात येतं बरं का की मेलेल्या माणसाच्या बद्दल पुढच्या कुटुंबाला कशी आणि कशा कशा दर्जाची आदर आणि अपेक्षा आहे हे होत राहतं. मात्र जेव्हा वंदनीय माधव बाबांसारख्या लोकांचे 5-5 पुण्यस्मरण होतात आणि तेही सगळं कुटुंब एकत्र येऊन एका श्रद्धापूर्वक अंतकरणानं साजरा करतं, संपन्न करतं, अशा वेळी त्यातली सात्विकता आणि पावित्र्य हेही आमच्या नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल प्रपंच आपण किती नेटाने केला तरी त्याच्याबद्दल कृतज्ञता फार व्यक्त केली असं दिसत नाही. बारीक ऐका माझं म्हणणं. एखाद्यानं 100-50 एकर जमीन घेऊन ठेवली, किती चांगला प्रपंच केला, तरी सुद्धा त्याच्याविषयी जेवढ्या प्रमाणात कष्ट केलेले असतात तेवढ्या प्रमाणात कृतज्ञता व्यक्त केली जात नाही. मात्र दुसऱ्या बाजूला परमार्थामध्ये तुम्ही थोडे जरी कष्ट केलेले असले आणि त्या कष्टांची जाणीव असणारे अनुयायी जर तुमच्याकडे असतील तर तुमच्याबद्दल सातत्यानं कृतज्ञता व्यक्त केली जाते. पुढचं एक वाक्य बोलून टाकतो. प्रपंचातले वारसदार जे आहेत ना
त्यांच्याकडं कृतघ्नता हा गुण ठरलेलाच आहे. मात्र परमार्थामधले वारसदार जे असतात, जे परंपरा मान्य करतात ना, ते ज्यांच्याकडून प्रेरणा घेतली त्यांच्याबद्दल शाश्वत कृतज्ञ राहताना आपल्याला दिसतात. म्हणजे साधी गोष्ट आहे, आपण लक्षात घ्या की गुरुवर्यांच्या संदर्भानं शिष्यांच्या अंतःकरणामध्ये सातत्यानं चांगली भावना पाहायला मिळते, सातत्यानं. मात्र ज्या बापाची इस्टेट आपण उपभोगतो त्या वडिलांच्या बद्दल समाजामध्ये किती तरुण मुलांमध्ये किंवा किती मुलांमध्ये कृतज्ञता दिसते, याचं उत्तर नाही असण्याच्या बरोबर आहे. मुद्दा असा आहे की तुम्ही कष्ट केलेच पाहिजे, काही अडचण नाही, मीही केले पाहिजे. मात्र कोणत्या क्षेत्रात आपण कष्ट करतो याच्यावरून आपल्या आयुष्याची दिशा ठरत असते. विठ्ठल शाळेत एखादं पोरग त्याचं मन नाही लागलं म्हणून ते गेलं वाळूच्या ट्रॅक्टरवर कामाला, आणि ते इतकं उपस वाळू उपसतं. आणि दुसरं एक पोरग आहे त्याच्याच वयाचं, जेमतेम परिस्थिती आहे त्याची, मात्र जेमतेम परिस्थिती, मात्र ते दिवस रात्र अभ्यास करतं. मला खरं सांगा, वाळू उपसणं जास्त कष्टाचं आहे का अभ्यास करणं जास्त कष्टाचं आहे? बोला. वाळू उपसणं जास्त कष्टाचं आहे. मात्र गोष्ट अशी असते की कष्ट अधिक वाळू उपसण्याकडे जरी असले तरी अधिक फळ अभ्यास करून मिळतं का वाळू उपसून मिळतं? आपल्याकडं म्हण आहे की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. सरावानं माणूस नेमका होतो. पण सांगू तुम्हाला, सरावानं माणूस परफेक्ट होतो हे खरं आहे, मात्र फक्त सरावानं नाही होत, परफेक्ट सरावानं परफेक्ट होतो. म्हणजे साधी गोष्ट अशी आहे की एखाद्याला जर सचिन तेंडुलकर व्हायचे असेल आणि तो जर गल्लीमध्ये विटी दांडू खेळत बसला तर चालेल का? जर सचिन तेंडुलकर व्हायचं असेल तर क्रिकेटची प्रॅक्टिस करावी लागते, बरोबर की नाही? क्रिकेटची प्रॅक्टिस करावी लागेल. एखादा दिवस रात्र इटी दांडू खेळत बसला आणि मला सचिन तेंडुलकर व्हायचं म्हटलं तर जमेल का? कष्टही केले पाहिजे आणि ते योग्य दिशेनेही केले पाहिजे. गोष्ट अशी आहे की माधवबाबांसारखी जी वारकरी मंडळी आहे ही कष्टही करतात आणि ते योग्य दिशेनेही करत असतात. प्रपंचातली लोक कष्ट करतात, त्यांना सचिन तेंडुलकर व्हायचं असतं, मात्र ते इटी दांडू खेळत बसतात. विठ्ठल हा साधा नियम आहे, हा साधा नियम आहे. आणि ज्याला ज्याला कुणाला वाटत असेल आपल्या आयुष्यात चांगलं व्हावं तर त्यानं दोन गोष्टी केल्या पाहिजे. एक, पहिली गोष्ट स्वार्थी झालं पाहिजे. विठ्ठल तुम्ही म्हणाल कसं? तुम्ही म्हणाल साधी गोष्ट आहे. थोडा प्रस्तावनेला मला थोडासा अधिकचा वेळ लागणार आहे, आपण समजून घ्या. आपण साधी लोक आहे. मी अजिबात देव धर्म मला आत्ता सांगायचं नाही आपल्याला. आपण विचार करायला जर सुरुवात केली तर तुम्ही आपण सगळी मंडळी, आपल्या सगळ्यांना पैसे पाहिजे, मला पण पाहिजे, मला हवेत पैसे. बरं, पुढची एक गोष्ट काय रेणाकांत दादा, मजा एक अशी असते, पहिला टप्पा हसा आहे, भजन करा. विठ्ठल यातही टप्पे आहेत. काय टप्पे? पहिला मुद्दा असा असतो की ज्या काळामध्ये पैशाचं महत्त्व कळत नाही, हा पहिला टप्पा आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ रामचा विचार आपण केला, लहान लेकरू आहे, मला खरं सांगा की त्याला लाडू महत्त्वाचा वाटेल का 500 रुपयाची नोट महत्त्वाची वाटेल? लाडूच ना. मला वाटलं कीर्तनकाराचं पोरग असल्यामुळे वेगळं उत्तर देतो काय. लाडू लहान लेकराला लाडू महत्त्वाचं वाटेल का 500ची नोट? माझा दुसरा प्रश्न आहे आपल्याला, तुम्हाला मला 500ची नोट महत्त्वाची वाटेल का लाडू? 500ची नोट हा आपला दुसरा टप्पा आहे. आयुष्यातला पहिला टप्पा असतो ज्या टप्प्यामध्ये पैसे काय हे कळत नाही. दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे महत्त्वाचे वाटतात मात्र मिळत नाही. तिसरा एक टप्पा आहे CS आहे. तिसरा टप्पा काय माहिती आहे? पैसे कमवण्याची सोपी आयडिया सापडते, कौशल्यानं काय होतं, हा तिसरा टप्पा आहे की पैसे मिळवण्याची सोपी आयडिया सापडते आपल्याला, हा तिसरा टप्पा आहे. चौथा एक टप्पा येतो विचार करणाऱ्या माणसाच्या आयुष्यात. काय? चौथ्या टप्प्याला आलं की पैशाच्या मर्यादा लक्षात येतात, हा चौथा टप्पा. आणि पाचव्या टप्प्याला आलं की पैसे कुठं उपयोगाचे नाही हे कळतं. संत पाचव्या टप्प्याला गेले होते आणि आपण दुसऱ्या टप्प्याला आहे. विठ्ठल म्हणून
म्हणून तुमची माझी भूमिका, द्रव्य जेव्हा होणे आवडे या जना, ही आपली अवस्था आणि त्यांची अवस्था आम्हासी पाषाणाहून हीन. संतांना पाषाणाहून हीन का वाटतं? पैसे म्हणजे श्रम साठवण्याच्या साधनाला पैसे असं म्हणतात. विठ्ठल तुम्हाला मला हवेत आणि तुम्हाला मला हवेत, आणि त्यातून तुम्हाला मला काही गोष्टी खरेदी करायच्या आहे. बारीक आहे का? काय खरेदी करायचं आहे? पहिली गोष्ट, पैसे आपल्याकडे आले की आपल्याला अन्न वस्त्र निवारा पाहिजे. बरं, पुढची गोष्ट, अन्न वस्त्र निवाऱ्याच्या गरजा पूर्ण झाल्या की मग आपल्याला वस्तू पाहिजे. मग चांगला मोबाईल पाहिजे, चांगले कपडे पाहिजे, चांगली गाडी पाहिजे, सगळं ब्रँडेड हवं. हे कुठपर्यंत आलं? हे वस्तूवर आलं पुढं. बरं, मग वस्तूच्याही पुढे गेलो आपण. कल्पना करा, काय की आपल्याला अन्न वस्त्र निवारा पाहिजे, नंतर वस्तू पाहिजे, त्याच्यानंतर पुढे पाहिजे ते म्हणजे प्रतिष्ठा पाहिजे. काही लोकांकडे पैसे असतात मात्र प्रतिष्ठा असत नाही, त्याच्यामुळं मग ते पैसे देऊन प्रतिष्ठा खरेदी करायचा प्रयत्न करतात आणि गावच्या जत्रेमध्ये मोठे मोठे बॅनर आणि डिजिटल्स लावतात. त्यांना वाटतं की पैसे दिले की प्रतिष्ठा मिळेल. माणसाचा स्वभाव आहे, वस्तू ओतप्रोत मिळाल्या की पुढं वाटतं प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. आणि एखादा माणूस जेव्हा याच्याही पुढे विचार करत जातो त्यावेळी त्याच्या लक्षात असं येतं की अरे, आपण अधिक स्वार्थी झालं पाहिजे, अन्न वस्त्र निवारा मिळवला पाहिजे, आपण अधिक स्वार्थी झालं पाहिजे, वस्तू मिळवल्या पाहिजे, आपण अधिक स्वार्थी झालं पाहिजे, प्रतिष्ठा कमावली पाहिजे. आणि आपण जेव्हा अधिक स्वार्थी होऊन स्वार्थाच्या टोकावर जातो त्या क्षणाला लक्षात येतं की आपण समाधानी झालं पाहिजे आणि आपण आपला उद्धार करून घेतला पाहिजे. तुकाराम महाराज अशा अर्थानं स्वार्थाच्या टोकावर होते. विठ्ठल लोकांना प्रश्न पडतो, चांगला संसार चाललेला होता मात्र एका झटक्यामध्ये म्हाताऱ्याला काय लहर आली आणि सगळं सोडलं म्हणतात. सांगू तुम्हाला हे का सोडलं? सांगू, याचं कारण असं आहे की आत्ता आपण जे काही करतोय त्याच्यापेक्षा अधिक लाभदायक विचारी माणसाला सातत्यानं सापडत असतं. म्हणून विचारी माणूस काही गोष्टी सोडून देतो आणि काही गोष्टी धरतो. एक दिवस एका राजपुत्रानं जगातलं दुःख पाहिलं. लहान लेकरू जन्माला आलेलं आहे, सुंदर बायको आहे, मात्र एका मध्यरात्री पौर्णिमेचा दिवस आणि तेजस्वी कांती असणारा तो राजपुत्र त्यानं स्वतःच्या अंगावरचे सगळे सोन्याचे दागिने बाजूला काढून ठेवले आणि जंगलामध्ये तो अनवाणी पायानं चालत निघाला. त्याचं नाव सिद्धार्थ गौतम बुद्ध आहे. साधा प्रश्न असा आहे की ज्या अर्थी त्या याज्ञवल्काला नाही का त्याच्या पत्नीनं विचारलं, विठ्ठल दोन बायका कुणाला? त्या याज्ञवल्काला 2 बायका. आणि काय झाली गोष्ट, त्या याज्ञवल्क्याला एक दिवस काय वैराग्य अंतःकरणामध्ये निर्माण झालं. काही कोटी गाया, याज्ञवल्कांकडे काही कोटी गाया आणि प्रत्येक गायीच्या शिंगाला सोन्याच्या शिंब्या होत्या. दोन्ही बायकांना बोलवून सांगितलं की या 10 कोटी गाया आहेत आणि 5 कोटी गाया तुला आणि 5 कोटी गाया तुला. मी जंगलामध्ये चाललो. बायको हुशार होती, याज्ञवल्कांची मोठी बायको. ती म्हणाली की ज्या अर्थी तुम्ही एवढी संपत्ती टाळून जंगलात चालला, तुमच्यासारखा ज्ञानी माणूस हा त्याग सुद्धा मूर्खपणानं करणार नाही. मला माहिती आहे तुम्ही ज्या अर्थी तुम्ही हे टाकून चालला त्या अर्थी याच्यापेक्षा काहीतरी लाभदायक असेल ते मिळवायला तुम्ही चालला. हे भगवान, आपण मला सांगा की एवढी सगळी संपत्ती सोडून तुम्ही कुठं चालला? याज्ञवल्क्यांनी त्यांच्या आयुष्याचं उर्वरित ध्येय सांगितलं की काही नाही मला ब्रह्मप्राप्ती करायची आहे आणि त्याच्यासाठी मी चाललो, या सगळ्या गाया घ्या. असं म्हटल्यानंतर त्यांची मोठी बायको म्हणाली की या 10च्या 10 कोटी गाया आहे ना, त्या लहानीला देऊन टाका, मला सुद्धा उद्धार करायचा आहे, मी तुमच्यासोबत येते. गोष्ट संपली. दोनही उदाहरणाहून एक साधा सरळ मुद्दा असा आहे की तुम्ही देव माना किंवा मानू नका, तुम्ही विचार जर करत असाल ना तर आयुष्यामध्ये तुम्ही ज्ञानाच्याच टप्प्यावर येऊन थांबता. विठ्ठल आणि मग अशा ज्ञानाच्या टप्प्यावर आल्यानंतर आपला विचाराचा जो व्यवहार सुरू होतो
परमार्थाचा व्यवहार जो सुरू होतो ना, तो व्यवहार सुरू होत असताना आपण मांस वंशानं किंवा ज्ञानवंशानं ज्यांच्याकडे पाहतो त्यांना बाप असं म्हणतात. श्रीमंत जगद्गुरू श्री तुकाराम महाराज म्हणाले की माझ्या परमार्थाचा व्यवहार हा असाच माझ्या बापानं दिलेल्या प्रसादामुळं खाऊमुळं झाला. अभंगाचं पहिलं चरण. माझ्या बापे मज दिदले बातुके, माझ्या बापे मज दिदले बातुके, माझ्या बापे मज दिदले बातुके, माझ्या बापे हे माझ्या बापे मज दिदले बातुके, 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 मनोली कौतुके क्रीडा करे, मनोली कौतुके हे मनोली कौतुके क्रीडा करे, केली आळी पोडे बोलिलो वचन, केली आळी पोडे, केली आळी पोडे बोलिलो वचन, केली आळी पोडे बोलिलो वचन, केली आळी पोडे बोलिलो वचन, हे माझ्या बापे मज दिदले भातुके, मनोली कौतुके, मनोली कौतुके क्रीडा करी, दिदले भातुके, मनोली कौतुके, मनोली कौतुके क्रीडा माझ्या बापे मज दिदले भातुके म्हणून कौतुके क्रीडा करी. तुकाराम महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की तुकाराम महाराज आपल्या परंपरेचा अभिमान बाळगणारे आहे. वंश परंपरा दास मी माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा, पांडुरंगा उपवास पारणे राखिला दार वंटा, केला भोगवटा आम्हा लागी वंश परंपरा, दास मी अंकिता तुका मोकलिता लाजकोना. आपल्या बाप जाद्यांनी काय कष्ट घेतले याची जाणीव तुकाराम महाराजांना नेमकी आहे बरं का, नेमकी जाणीव आहे. अनेक ठिकाणी आपल्याला लक्षात येईल काय तुकाराम महाराज वाडवडिलांच्या संदर्भानं अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं कृतज्ञतापूर्वक व्यक्त झालेले दिसतात. देऊनिया जीव वडिले साधी येला ठाव. अनेक ठिकाणी तुकाराम महाराजांनी वाडवडिलांचं कौतुक केलं, त्यांच्या श्रमाच्या संदर्भानं अत्यंतिक कृतज्ञता व्यक्त केली. तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणाले माझ्या बापे मज दिदले भातुके. ते म्हणाले माझ्या बापानं मला खाऊ दिला. भातुक म्हणजे ते नाही का संगमनेरचा मंगळवारी बाजार असतो ना, शनिवारी बाजार आज आहे का, बस क्या बात आहे. जाता जाता ताजा भाजीपाला सदाशिवपेठ पुणे घेऊन जावं लागेल की आज शनिवारचा बाजार आहे. आणि पहा तुम्ही बाजारला जेव्हा जातात आई वडील तेव्हा लहान मुलगा जो असतो ना, तर लहान मुलाला इतर बाजारात इंटरेस्ट असतो का खाऊ आणतात त्यात असतो इंटरेस्ट?
कशात? खाऊ, बरोबर की नाही? तर जो बाजारातून यात्रेतून जो खाऊ आणला जातो त्याला भातुक असं म्हणतात. लहान मुलाला खाण्याची सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे भातुक आहे. तुकाराम महाराज म्हणाले, माझ्या बापे मज दिदले भातुके, माझ्या बापानं मला खाऊ दिला. पण इथं गोष्ट अशी आहे की हे जे बाप नावाचं प्रकरण तुकाराम महाराज इथं जे म्हणतात ते समजून घ्यायचं असेल तर आपल्याला एका छोट्याशा कथा प्रसंगाकडे जावं लागेल. गोष्ट अशी झाली की बीड परगण्यातला एक देशपांडे ब्राह्मण, त्याचं वय वर्ष साधारण 40 असण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. याचं कारण असं आहे की त्याला अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं होतं आणि कष्ट न करता श्रीमंत व्हायचं होतं. आपण वयाचे काही टप्पे असतात. पहिला टप्पा जो असतो ना तर ते 6 ते 8 वर्षाच्या टप्प्यातला पहिला टप्पा आहे, सुजाण होत जाण्याकडं. दुसरा जो टप्पा आहे तो 16ला आहे. कधी आहे? 16ला आहे. शारीरिक बदल होतात, वेगळा 16चा टप्पा आहे. आणि आणखीन एक पुढचा टप्पा आहे, किती? 40चा एक टप्पा आहे. 40चा टप्पा या सगळ्या टप्प्यांमधला सगळ्यात भयानक टप्पा आहे. कारण या कालावधीमध्ये निम्म्यापेक्षा जास्त आयुष्य जगून झालेलं असतं, मात्र हातात फारसं काही लागलेलं नसतं. मी आपल्याला निरीक्षण सांगतो, आपण जबाबदारीनं घ्या. आयुष्यातले 25 ते 35 हे 10 वर्ष हे सर्वात झपाट्यानं जात असतात आयुष्यातले. आणि मग त्याच्यामध्ये आपण 40च्या टप्प्यावर आलो की आल्यानंतर आपण काय मिळवलं याचा विचार करायला सुरुवात करतो. 40 वर्ष जगलो याचा अहंकार असतो, मात्र हाती काय लागलं याचा विचार केला की फारसं जेव्हा काही दिसत नाही त्याला मिडल एज क्रायसिस असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून सर्व पातळ्यांवरचे सर्वाधिक भ्रष्टाचार माणूस जर कधी करत असेल तर तो 40च्या टप्प्यावर करतो. सर्वाधिक तडजोडीची कधी निर्माण होते अवस्था? 40च्या काळात होते. धर्मात तडजोड माणूस यानं 40शीत करायला सुरुवात करतो. अर्थात भ्रष्टाचार 40च्या आसपास सुरू करतात अनेक लोक. कामात भ्रष्टाचार सर्वाधिक लपडे 40च्या आसपास करतात लोक. कामात भ्रष्टाचार 40च्या आसपास करतात. आणि या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन साधेपणानं लगेच काहीतरी आपला उद्धार झाला पाहिजे अशी भावनाही याच टप्प्यावर निर्माण होते. माझं निरीक्षण मत असं आहे की 16व्या वर्षापेक्षाही अधिक संवेदनशील काळ जर कोणता असेल तर तो 40चा आहे. विठ्ठल विठ्ठल. तो बीड परगण्यातला देशपांडे ब्राह्मण, तो तुकाराम, तो काय झाला की तो पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात गेला आणि देवाला धरून बसला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कथा काय? त्याला अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं होतं आणि कष्ट न करता श्रीमंत व्हायचं होतं. तो जैन झेडचा नव्हता तरी त्याला असं करायचं होतं. त्याला अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं होतं आणि कष्ट न करता श्रीमंत व्हायचं होतं. आपण सगळी मंडळी इथं बसलोय, आपल्या सगळ्यांना ज्ञानाची इच्छा आहे, मात्र त्याच्यासाठी अभ्यास करायची आपली तयारी नाही. आपल्या सगळ्यांना श्रीमंत व्हायची इच्छा आहे, मात्र त्याच्यासाठी कष्ट करायची तयारी नाही. इथं बसलेला कोणताही माणूस असू देत, त्या माणसानं कष्ट आणि ज्ञान या 2 गोष्टी जर सोबत कमावल्या असत्या तर आत्तापेक्षा तो नक्की अधिक श्रीमंत होऊ शकला असता. या जगामध्ये नंबर 2चे धंदे करून फार विशेष श्रीमंत झाल्याची नोंद नाही. प्रवरेतली वाळू चोरली, लय कोणी मोठा झाला असं होत नाही. गोदावरीतलं काहीतरी केलं, 2 नंबर केलं नाही होत. मात्र अभ्यास केला तर श्रीमंतही होता येतं आणि सन्मानही प्राप्त करता येत होतं. मात्र त्या पठ्ठ्याला अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं होतं आणि कष्ट न करता श्रीमंत व्हायचं होतं. देवाच्या त्या धरून बसला पांडुरंगाकडे. 10 दिवस इतका तामसी उपास केला की देवच त्याच्या स्वप्नात गेला आणि त्याला सांगितलं की तू आळंदीला जा. आळंदीलाही गेला, तिथेही धरून बसला. 12 दिवस ज्ञानेश्वर महाराज समाधीतून स्वप्नात गेले आणि सांगितलं की तू उठ आणि तू कुठं जा? तुकाराम महाराजांकडे जा. हा तुकाराम महाराजांकडे गेला आणि तुकाराम महाराजांकडे गेल्यानंतर याचा अपेक्षा भंग झाला. विठ्ठल का अपेक्षा भंग झाला? एक साधी गोष्ट आहे, कल्पना करा. देव तुमच्या स्वप्नात गेला. कुणाच्या? तुमच्या स्वप्नात गेला आणि सांगितलं की तू अमुक ठिकाणी जा ज्ञानेश्वर महाराजांकडे. ज्ञानेश्वर महाराज पण नंतर तुमच्या स्वप्नात आले आणि सांगितलं देहूला जा.
आणि तिथं गेल्यानंतर जर तुम्हाला साध्या कपड्यामधला शेतकरी कपड्यातला एखादा माणूस जर दिसला, ज्याला शोधत शोधत आपण आलो, तर आपला जीव काय म्हणल? ज्या अर्थी ज्ञानेश्वर महाराज स्वप्नात आले, संत तुकाराम महाराजांकडे जा, याचा अर्थ संत म्हणून काय प्रतिमा असेल मनात. त्याला वाटलं असेल चांदीचं अहो मी सांगू तुम्हाला, आपण पिवळ्या पाटीच्या गाडीतून जरी आलो तरी लोक आपल्याबद्दल मतं बनवतात, इतके हलकट लोक आहे. आपण कपडे कोणते घालत नाही, मी सांगू तुम्हाला, सामान्य दर्जाच्या लोकांना आपल्या ज्ञान, वक्तृत्व, विद्वत्तेशी काही घेणं देणं नसतं. तो त्याच कॅटेगरीचा होता. त्याला तुकाराम महाराज साधे, तुकाराम महाराजांचे कपडे हे सर्वसामान्य शेतकऱ्याचे कपडे, पागोट घाललं, धोतर घाललं, ते काय भगवे कपडे बिपडे, चांदीचे सोन्याचे सिंहासन असं होतं का? नाही. त्यानं पाहिलं आणि त्याला प्रश्न असा पडला, ज्ञानेश्वर महाराजांनी हे कुठल्या शेतकऱ्याकडे मला पाठवलं? आणि पुढे गोष्ट अशी आहे की मग हा तुकाराम महाराजांना नमस्कार केला आणि तुकाराम महाराजांना त्यानं सांगितलं की काही नाही, मी पंढरपूरला होतो, तिथं मी धरणं धरून बसलो, ज्ञानेश्वर महाराजांकडे गेलो, तिथं धरणं धरून बसलो आणि ज्ञानेश्वर महाराजांनी मला तुमच्याकडं पाठवलं. त्यावेळी तुकाराम महाराजांनी शब्द वापरलेत, काय म्हणाले? काय ज्ञानेश्वरी उणे ते पाठविले धरणे. ज्ञानेश्वरीत काय उणं होतं की तुम्ही मला याच्याकडं पाठवलं? आणि मग तुकाराम महाराजांनी 11 अभंगामध्ये त्या धरणेकरी ब्राह्मणाला उपदेश करायला सुरुवात केली. उपदेश करत असताना 2-3-4 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. एक पहिली गोष्ट अशी सांगितली की तू खूप ग्रंथज्ञानाच्या, शाब्दिक ज्ञानाच्या नादी लागू नको, तर अनुभवाच्या नादी लाग. नको काही पडू ग्रंथाची भरी, शीघ्र व्रत करी, ह्याची एक देवाची या चाडे, आळवावे देवा ओ सब देह भावा पाडून या. दुसरी गोष्ट, त्याला मोक्ष पाहिजे होता. तुकाराम महाराजांनी कानच धरला त्याचा आणि त्याला म्हणाले की तुला मोक्ष पाहिजे, तो का आयता मिळेल का? नाही. मग देवापाशी मोक्षाचे गाठोडे, देवाजवळ मोक्षाचं गाठोड नाही. तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला की लोकांच्या खूप नादी लागू नको आणि काय कर, हरिकथेवर विश्वास ठेवू नको काही पडू. काय म्हणाले? बहुत छंदाचे बहुवसे जन, नये वाटू मन तया सवे, करावा जतन आपुला विश्वास, अंगा आला रस आवडीचा. आणि नंतर पुढे सांगायला सुरुवात केली की तू त्याचं चिंतन करत राहिला की तू त्याच्यासारखा होऊन जाशील. गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. असा एक उपदेश तुकाराम महाराजांनी काय केला की त्या धरणेकरी ब्राह्मणाला केला. आणि धरणेकरी ब्राह्मणाला केल्यानंतर धरणेकरी ब्राह्मणानं तो ऐकला. ऐकत असताना त्याच्या मनामध्ये अविश्वास होता, मात्र तुकाराम महाराजांचं अंतकरण भरून आलं. तुकाराम महाराज म्हणाले, तुला वाटत असेल हे मी लय भारी सांगतो, मात्र एक लक्षात घे, हा सगळाचे सगळा ज्ञान व्यवहार, परमार्थ व्यवहार, लोकव्यवहार जो मी करतो, हा सगळाचे सगळा मला माझ्या बापानं देऊ केलाय. इथं विचार केला तर दोघांचा विचार करता येईल. कोण? एकतर पांडुरंगानं किंवा ज्ञानेश्वर महाराज नावाच्या बापानं मला काय केलं की त्यांनी हे भातुक मला दिलं. त्याच्यामुळे मी माझा हा जो व्यवहार आहे, माझं हे जीवन आहे, हे अत्यंत उत्तम पद्धतीनं जगू शकलो. आणि पुढचा मुद्दा असा आहे की तू मला विचारलं, तू आळी केली, मला सांगितलं, हे जरी खरं असलं तरी सुद्धा मी जे काही ज्ञान तुला सांगितलं ते मला माझ्या बापाकडून मिळालंय. अभंगाचं 2रं चरण. केली आळी पुढे बोलिलो वचन, 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 केली आळी पुढे बोलिलो केली आळी पुढे बोलिलो वचन, केली आळी पुढे बोलिलो वचन.
केली आळी पुढे बोलिलो वचन 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 उत्तम हे गुण आले त्याचे उत्तम हे ज्ञान आले त्याचे उत्तम हे ज्ञान आले त्याचे उत्तम हे ज्ञान आले पुढे बोलिलो वचन आळे बोलिलो वचन केले आळे पुढे बोलिलो वचन केली 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 आळे पुढे बोलिलो वचन आळी पुढे बोलिलो वचन उत्तम हे ज्ञान आले त्यांचे. ते म्हणाले सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांनी, ऐका, सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांनी मला हा तत्वज्ञानाचा प्रसाद दिला. माझ्या बापे मज दिदले भातुके म्हणून कवतुके क्रीडा करी. आपण सगळी मंडळी इथं बसलेला. डॉक्टर साहेब तुम्ही आहात, एकनाथजी आहेत, तुम्ही कीर्तनात जे बसला ना, हा तुमच्या बापानं तुम्हाला दिलेला प्रसाद आहे. माझ्या बापे मज दिदले भातुके म्हणून कवतुके क्रीडा करी. आणि पुढे गोष्ट अशी आहे की केली आळी पुढे बोलिलो वचन, हे सगळं चांगलं आलं ते यांच्याकडून आलं ना. उत्तम हे ज्ञान आले त्यांचे. आपण सगळे इथं बसलेलो जे कुणी आहोत साहेब, हे सगळं कुठून आलं? ज्ञानेश्वर महाराजांचा, तुकाराम महाराजांचा एक अभंग सांगतो. निलेश महाराज तापमान काय म्हणाले? काय ते म्हणाले की गोष्ट अशी आहे की सामान्य अर्थानं जर विचार केला, सामान्य अर्थानं, तर एखाद्या बापाच्या पोटी एखादं पोरग कर्तृत्ववान सज्जन जन्माला येतं आणि त्यानं बापाचा उद्धार होतो. मात्र तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणाले आमचं भाग्य एवढं थोर आहे, एवढं थोर आहे, एवढं थोर आहे की आम्ही अशा बापाच्या पोटी जन्माला आलेलो आहे की ज्याच्यामुळं साऱ्या वंशाचा उद्धार झालेला आहे. अभंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते म्हणाले जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा. ज्ञानेश्वर महाराज रूपी बापाच्या पोटी आपण जन्माला आलो. कोण कोण जन्माला आलं? ज्यांच्या ज्यांच्या गळ्यात ते सगळे कुणाच्या पोटी जन्माला आले? ज्ञानेश्वर महाराज रूपी बापाच्या पोटी जन्माला आलं. आणि गोष्ट अशी आहे, त्यांच्या पोटी जन्माला आलो रे आलो की काय होतं? जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा. आणि पुढे गोष्ट आहे, पोटा येता हरले पाप ज्ञानदेव माय बाप. मुळी बाप होता ज्ञानी. बाप कसा पाहिजे? बापच जर पेले पेले कोणत्या संतांचा आहे हा भंग? असा असेल. बाप ध्यानावर नसेल तर पोराची गडबड होईल. मात्र बाप जर नेमका असेल तर शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आणि सांगू तुम्हाला, मी खूप तरुण पोरांमध्ये वावरतो.
40च्या पुढे गेलेली लोक फक्त तरुण पोरांबद्दल तक्रार करत राहतात, मात्र आपण म्हातारा म्हणून कसं वागलं पाहिजे याचं भान त्यांना असत नाही. विठ्ठल विठ्ठल. पोरग 50शीत येतं, 50शीत, तरी सुद्धा साखर कारखान्याचं बिल म्हाताऱ्याच्या नावावर जमा झालंय, म्हातारं कळू देत नाही. विठ्ठल विठ्ठल. जगे ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्ती सजावा, पोटा येता हरले पाप, ज्ञानदेव माय बापा. मला व्यापक अर्थानं हा अभंग सांगताना असं सांगायचंय की तुम्ही आम्ही आपण सगळे ज्ञानेश्वर महाराजांच्या पोटी जन्माला आलो. आणि उगले परिवारानं हाच अर्थ घेत असताना माधव बाबांच्या संदर्भानं घ्यायचा. काय? जगे ऐसा बाप व्हावा, विचार करा, ज्याचा वंश मुक्तीस जावा, किंवा माझ्या बापे मज दिदले भातुके म्हणून कौतुके क्रीडा करी. पण गोष्ट अशी आहे, आता आपण सगळी मंडळी कीर्तनात उभं राहून ज्या वारशाचं वर्णन करतोय तो वारसा भौतिक आहे का? याचं उत्तर नाही असं आहे. 7 बाऱ्यावरची नावं बदलती राहतात, ऐका, मात्र पारमार्थिक वारसा जो आहे ना तो असा कायम त्याचं क्रेडिट ज्याचं त्याला मिळत राहतं. आज आपल्या नावे असणारी जी इस्टेट आहे ना ती 50 वर्षापूर्वी 7 बाऱ्यावर कुणाचं तरी वेगळ्याचं नाव होतं, आणखीन 10-20 वर्षांनी आणखीन कुणाचं तरी नाव असण्याची शक्यता आहे. मात्र परमार्थिक जो वारसा असतो ना तो परमार्थिक वारसा वर्जिन असतो. अनेक लोक हाताळतात तरीही जिथं व्याभिचार होत नाही तिथं परमार्थ होतो. विठ्ठल विठ्ठल. मला 2 मुद्दे मांडायचे आणि मला संपवायचंय कीर्तन. काय मुद्दा आहे? मुद्दा नंबर 1 की तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांना बाप म्हणाले. का म्हणाले असतील? याचं कारण असं आहे, प्रत्येक वारकऱ्याच्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर आपल्या परंपरेची सुरुवात कुठून होते? आपल्या संप्रदायाची सुरुवात ज्ञानदेवे रचिला पाया. नामदेव महाराजांसारखा महान संत साधक सत्पुरुष ज्यांनी वारकरी संप्रदायाचा विचार, भागवत धर्माचा विचार अखिल भारतीय स्तरावर नेला. नागनाथ महाराज जेव्हा ज्ञानेश्वर महाराज समाधीवर समाधिस्थ होत होते त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांच्या संदर्भानं नामदेव महाराजांचे शब्द आहे. काय शब्द आहे? नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. साऱ्या संतांनी जनाबाई महाराज मरोनिया जावे बा, माझ्या पोटी यावे, साऱ्या संतांनी बाप म्हणून जर उल्लेख केला असेल तर तो ज्ञानेश्वर महाराजांचा केला. का केला? कोणताही धर्म संप्रदाय जर पूर्ण व्हायचा असेल तर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 3 गोष्टी लागतात. एक पहिली गोष्ट लागते तो म्हणजे देव लागतो. काय लागतो? देव लागतो. आणि आपल्याकडे आहेच ना देव. कोणता आहे? विठोबा. आणि किती युग झाला उभा आहे? युगे 28. विटेवरी उभा वामांगी रुखमाई दिसे दिव्य शोभा. पुंडलिकाची भेटी परब्रह्म आलेगा. परब्रह्म पुंडलिकाच्या भेटे 28 युगांपूर्वी आले तेव्हापासून आपल्याकडे देव आहे. बरं, दुसरी एक गोष्ट लागत असते ती उपासना लागते. काय लागते? उपासना. आणि वारकरी संप्रदायाची सगळ्यात मोठी उपासना कोणती आहे? वारी करणं ही आहे. सगळे वैष्णव धर्म, वैष्णव पंथ एकादशी करतात बरं का, पण वारी करणं हे वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. कशाचं वैशिष्ट्य आहे? हा 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 थोड्या वेळ चालू आहे, सांगा. मी बोलणार आहे आणखीन अर्धा तास, थोडं ऐकायला पण मिळेल, सांगा. असं नका नका काय म्हणता, एवढं पण वाईट नाही हवं. असं काय करता? का चालू देऊ का बंद करू? कसं कर? विठ्ठल विठ्ठल. इतर अनेक वैष्णवांचा विचार केला एकादशी धरतात. आपल्याकडे वैशिष्ट्य काय? वारी करणे आहे. आपला संप्रदाय वारकरी आहे. वारकरी म्हणजे वारी करणाऱ्यांचा संप्रदाय. बरोबर आहे का नाही? आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे पांडुरंग. बरोबर का नाही? हा, म्हणजे वारी करणाऱ्याचा म्हणजे पहिली गोष्ट काय पाहिजे? देव पाहिजे. दुसरी गोष्ट उपासना पद्धती पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर या दोन्ही गोष्टी होत्या. ज्ञानेश्वर महाराजांचे आई वडीलही वारकरी होते आणि पांडुरंगही 28 युग झाला होता
तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी पाया घातला असं आपण का म्हणतो? याचं कारण असं आहे की संप्रदाय पूर्ण होण्यासाठी 3 गोष्टी लागतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे तात्विक ग्रंथ लागतो. सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सारखा महत्त्वाचा ग्रंथ निर्माण केला आणि वारकरी संप्रदायाला पूर्णत्व दिलं. म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया आणि त्याच्यामुळे तुकाराम महाराजांना ही नम्रपणानं जाणीव आहे ना, काय ज्ञानेश्वरी उणे. किंवा तुकाराम महाराजांना माहिती आहे, काय माहिती आहे की ज्ञानेश्वर महाराज कोण आहे? ज्ञानियांचा गुरु. राजा महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे इतर तुळणे काय पुढे, तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून नमस्कार केला, म्हणून बाप. आणि दुसरा एक अर्थ आहे, काय दुसरा भाव असा आहे, आपल्या सगळ्यांना जगद्गुरु तुकाराम महाराजांची गुरु परंपरा माहिती आहे. काय आहे गुरु परंपरा? राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची, बाबाजी आपुले सांगितले नाव, मंत्र दिला रामकृष्ण हरी. काय सांगितलं? तुकाराम महाराज म्हणाले की राघव चैतन्य केशव चैतन्य बाबाजी चैतन्य आणि मग माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार. तुका म्हणे केला अंगीकार, तुका तुका माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार, तुका म्हणे केला अंगीकार, तुका म्हणे पाहुणी गुरुवार केला अंगीकार, तुका राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची, बाबाजी आपुले सांगितले नाव, मंत्र दिला रामकृष्ण हरी आणि मग माघ शुद्ध दशमीच्या दिवशी पाहुण गुरुवार केला अंगीकार. तुका म्हणे तुकाराम महाराजांचा अंगीकार केला. आपल्याला माहिती आहे तुकाराम महाराजांची ही गुरु परंपरा. आणि दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वर महाराजांची पण गुरु परंपरा ठाऊक आहे ना आपल्याला. आदिनाथ गुरु मच्छिंद्रतयाचा, मच्छिंद्राने बोध गोरक्षवळला, नंतर गहिनी प्रसादे ज्ञानदेवा सार चोजविले. म्हणजे भगवान आदिनाथापासून तर ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत. आणि इकडं दुसऱ्या बाजूला विचार केला तर राघव चैतन्यांपासून तुकोबा चैतन्यांपर्यंत. आता मजा एक अशी आहे की तुकाराम महाराजांच्या थेट शिष्या बहिणाबाई आईसाहेब, थेट शिष्या, त्यांनी स्वतःची गुरु परंपरा सांगितली. इथला आवाज गेला का दादा? हा वाढ, बाहेरचा कमी करा थोडं. हा, तुकाराम महाराजांच्या थेट शिष्या, काय नाव? बहिणाबाई आईसाहेब. महत्वाचा मुद्दा आहे बरं का. त्यांनी स्वतःची गुरु परंपरा सांगितली. नागनाथ महाराज, खूप महत्वाचा मुद्दा आहे. स्वतःची गुरु परंपरा सांगितली. अभंग आपल्याला सांगतो. अभंग असा आहे, त्या म्हणाल्या आदिनाथे उपदेश पार्वतीसी केला, मच्छिंद्रे ऐकेला मत्स्यगर्भी, शिवहृदयीचा मंत्रपै अगाध झालासे प्रसिद्ध भक्तियोगे. काय सांगायला सुरुवात केली बहिणाबाई आई साहेबांनी? त्यांची गुरु परंपरा सांगायला सुरुवात केली. त्यांनी सांगायला सुरुवात केलं की आदिनाथानं उपदेश पार्वतीला केला. बरं, पार्वतीला उपदेश सुरू असताना ऐकला मच्छिंद्रनाथानं. बरं, मग मच्छिंद्रनाथानं नंतर तो उपदेश गोरक्षनाथाला केला. गोरक्षनाथाने गहिनीनाथाला केला. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना केला. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना केला. ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढे काय झालं याचं वर्णन बहिणाबाईंनी केलंय. आणि बहिणाबाईंनी असं सांगितलं की सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे उपदेश जो केला तो सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगर. काय झालं? काय झालं की सच्चिदानंद बाबाला तो उपदेश केला. सच्चिदानंद बाबांनी पुढे काय केलं? सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगर त्यासी अभय कर ज्ञाने केले. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. कुणाच्या? सच्चिदानंद बाबांच्या. सच्चिदानंद बाबांच्या नंतर पुढे
पुढे पुढे विश्वंभर शिवरूप सुंदर, पुढे विश्वंभर बाबा. विश्वंभर बाबांच्या नंतर पुढे काय झालं? पुढे विश्वंभर शिवरूप सुंदर राघवे विचार ठेविलासे. पुढे राघव चैतन्यांकडं, राघव चैतन्यांनी केशव चैतन्यांकडं, केशव चैतन्यांनी बाबाजी चैतन्यांकडं आणि बाबाजी चैतन्यांनी तुकाराम महाराजांकडं. म्हणजे उलट्या बाजूनं जर विचार केला तर तुकाराम महाराज, तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी, बाबाजींचे गुरु केशव, केशवांचे गुरु राघव, राघवांचे गुरु सच्चिदानंद, राघवांचे गुरु विश्वंभर, विश्वंभरांचे गुरु सच्चिदानंद आणि सच्चिदानंदांचे गुरु ज्ञानेश्वर महाराज. बहिणाबाई आईसाहेबांचं म्हणणं जर आपण मांडलं तर तुकाराम महाराजांच्या गुरु परंपरेतील परम सद्गुरू जर कोण असतील तर ते सद्गुरू तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज आहे. आणि त्यांना माहिती आहे की ज्ञानेश्वर महाराज, सच्चिदानंद बाबा, विश्वंभर, राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य आणि तुकाराम महाराज हे सगळंचे सगळं उत्तम हे ज्ञान आले जाते. केली आळी पुढे बोलिलो वचन उत्तम हे ज्ञान आले जाते. उत्तम हे ज्ञान आले जाते. मुलाकडं ही कृतज्ञता असली पाहिजे, शिष्याकडे ही कृतज्ञता असली पाहिजे की आपल्याकडून कुठून आलं. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांचा जेव्हा जेव्हा विचार करतात तेव्हा तेव्हा ते उल्लेख करत असताना करतात की माझा बाप आहे ज्ञानेश्वर महाराज, माझा बाप आहे. त्या बापाकडून उत्तम हे ज्ञान आले त्यांचे. आणि सातत्यानं त्यांना ज्ञानेश्वर महाराजांची कार्यकर्तृत्वाची जाणीव आहे. आणि ही जाणीव फक्त आणि फक्त तुकाराम महाराजांना असं नाही, नामदेव महाराजांना ही जाणीव आहे. ही जाणीव एकनाथ महाराजांना आहे. ज्ञानाबाई माझे अनाथाची माय एका जनार्दनी पाय बद्ध तसे एकनाथ महाराजांना ही जाणीव आहे. साऱ्या संतांना ही जाणीव आहे की ज्ञानेश्वर महाराज जर कोण असतील तर ते आपले बाप आहे. आणि त्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं हा खाऊ तुम्हाला मला दिलाय. त्या ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या रूपानं हा प्रसाद तुम्हाला मला देऊ केलाय. गोष्ट अशी आहे की ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपाशीर्वादानं प्रसाद प्राप्त झाला, त्यांच्या परंपरेनं ज्ञान आलं. हे धरणेकरी ब्राह्मणा मी तुला सांगितलं. मात्र गोष्ट अशी आहे की आता तू एक गोष्ट केली पाहिजे. काय केली पाहिजे? परंपरेनं हे जे काही सगळं तुला मिळालंय यातलं तुला जे जे काही कल्याणकारक वाटतं ते सगळंचे सगळं तू घेतलं पाहिजे. आणि इथं नाही थांबायचं तर ते ज्ञान घ्यायचं आणि तू तुझ्या मूळ ठिकाणी परत जायचं. अभंगाचं 3रं चरण. घेऊनी विभाग लावेला घेऊनी विभाग लावेला
विठोबा रखुमाई 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 माझ्या बापे मज दिधले भातुके माझ्या बापे मज दिधले माझ्या बापे मज दिधले माझ्या बापे मज दिधले म्हणून कौतुके क्रीडा कौतुके क्रीडा कौतुके क्रीडा आळी पुढे बोलिलो आळी पुढे बोलिलो आळी पुढे बोलिलो आळी पुढे बोलिलो उत्तम हे ज्ञान आले त्यांचे उत्तम हे ज्ञान आले त्यांचे उत्तम हे ज्ञान आले त्यांचे विठाल माझ्या बापे मज दिदले वातुके म्हणून कौतुके क्रीडा करी केली आळी पुढे बोलिलो वचन उत्तम हे ज्ञान आले त्यांचे. तुकाराम महाराजांचा हा अभंग आणि आपण या अभंगाचा अत्यंत बारकाईनं वेगळ्या पद्धतीने विचार करतो. अभंग समारोपाला येत असताना तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये एक महत्वाचा मुद्दा मांडला. ज्ञान खूप लोकांकडे असतं, मात्र त्या ज्ञानाचा उपयोग कसा करावा याचं भान अनेक लोकांना असत नाही. अनेक पोरं चांगल्या घरात जन्माला येतात आणि कुळाला कलंक लावतात. आणि कधी कधी काही पोरं असे असतात की जिथं फार वारसा असत नाही, मात्र तरी सुद्धा आपली परंपरा विकसित करायचं काम करतात. तो बीड परगण्यातला देशपांडे ब्राह्मण तुकाराम महाराजांच्या समोर आहे. तुकाराम महाराजांनी त्याला नेमका परमार्थाचा उपदेश केला, त्याला ज्ञान सांगितलं, जगण्याचा अर्थ सांगितला, पारमार्थिक आयुष्य सुंदर कसं होईल हे सांगितलं, परंपरा समजावून सांगितली आणि पुढे एक गोष्ट सांगितली की बाबा हे बाबड्या, तुकाराम महाराजांचे शब्द आहे बरं का, काय अविश्वास आहे. पुढचा श्रोता उर्मटपणे अविश्वासात बसलाय आणि तरी सुद्धा लवलाया म्हणणं हे तुकाराम महाराजांची ताकद आहे बरं का. शरण आलेला नाही तो, त्याच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विकल्प आहे. त्याचं म्हणणं असं आहे, मी दशग्रंथी ब्राह्मण, मोठ्या घरातला आणि हा शेतकरी मला शिकवणार का, इथपासून सुरुवात आहे. त्याला वाटलं की ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या अर्थी पाठवलं त्या अर्थी हा कुणीतरी असेल असं वाटण्याचा काळ.
आणि काय आहे गोष्ट की तुकाराम महाराज त्याला एवढा सगळा मार्मिक उपदेश करतातही आणि करून काय सांगतात की बाबा बाबा हे मी तुला सांगितलं ना, तर हे तत्वज्ञान जे तू इथंच टाकून जाऊ नको. तुझ्या कल्याणाचं जे आहे ना ते घेवोनी विभाग जावे लवलाया. हे लवलाई, हे बाबड्या, हे बाबा, हे लाडक्या मुला, तू काय कर, घेवोनी विभाग जावे लवलाया. परंपरेतून जे आलं ना, मग कुठे गेलं पाहिजे? कुठे गेलं पाहिजे माहिती आहे? आपल्या बापजाद्याकडून जे आलंय ना ते घेऊन ग्रामपंचायतमध्ये गेलं पाहिजे आणि तिथं चांगलं काम केलं पाहिजे. कुठे गेलं पाहिजे? आपल्या बापानी जी शिकवण आपल्याला दिली ती शिकवण घेऊन लॅबमध्ये व्यवस्थित गेलं पाहिजे. आले त्या त्या ठाया आपुलिया. आपल्या बापानं आपल्याला जे ज्ञान दिलं ना ते घेऊन CAच्या ऑफिसमध्ये जाऊन बसलं पाहिजे. आपल्याला परंपरेनं जे दिलं, आपण इंजिनियर असू तर तिथं जाऊन ते उत्तम केलं पाहिजे. आपण जीवनाच्या क्षेत्रामध्ये आपल्या आज्यानं आपल्याला जे काही दिलं ते सगळं घेऊन या. आमदार साहेबांचं स्वागत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय आहे? माझ्या बापे मज दिदुले भातुके. आणि आपण काय केलं पाहिजे? घेवोनी विभाग जावे लवलाया. आले त्या आता ठाया आपुल्या. आपण काय केलं पाहिजे? आपल्याला परंपरेनं जे मिळालं ना ते आपण घेऊन दीपक महाराज कुठे गेलं पाहिजे? आपण जिथं जे काम करतो ना तिथं गेलं पाहिजे. उदाहरणार्थ माधव बाबांनी जी शिकवण दिली ती शिकवण घेऊन तुम्ही कुठे गेलं पाहिजे? कीर्तनात गेलं पाहिजे. तुम्ही कुठे गेलं पाहिजे? मृदुंग वादनात गेलं पाहिजे. एकनाथराव तुम्ही कुठे गेलं पाहिजे? समाजकारण करताना गेलं पाहिजे. डॉक्टर साहेब तुम्ही कुठे गेलं पाहिजे? तुम्ही वैद्यकीय सेवा करताना गेलं पाहिजे. तुमच्या नातवंडांनी, मुलांनी, पतवंडांनी, वारकरी पण आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये नेलं पाहिजे. साहेब तुमच्यासारख्या माणसानं संतांचा विचार इथून घेतला पाहिजे, मात्र घेऊन विधानसभेत गेलं पाहिजे. कुठे गेलं पाहिजे? घेवोनी विभाग जावे लवलाया. आले त्या ठाया आपुलिया. नाहीतर समजा आपण इथंच वाचलं, इथंच ऐकलं आणि आपण जिथं काम करतो तिथं घेऊन गेलो नाही तर भ्रष्टाचाराला सुरुवात होईल. एखादा किराणा दुकानदार आहे, त्याने इथं किती मनोभावे कीर्तन ऐकलं, मात्र कीर्तन ऐकून संत विचार तो जिथून आला तिथं घेऊन गेला नाही तर जगण्याचं पतन होईल. एखादा गाडी चालवणार आहे, जीवनाच्या ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करत असू, आपल्या बापजाद्यांनी, वारकरी साधू संतांनी आपल्याला जो विचार दिला तो विचार घेवोनी विभाग जावे लवलाया. आले ते त्या ठाया आपुल्या. मी अभंगाच्या समारोपाकडे येतोय आणि मला प्रश्न असा पडलाय की तुकाराम महाराजांनी एवढा उपदेश केला, एवढा उपदेश त्या धरणेकरी ब्राह्मणाला केला, तरी सुद्धा तुकाराम महाराजांनी इथं विभाग हा शब्द का वापरला? याचं कारण असं आहे, आपल्या सगळ्यांच्या समोर खूप गोष्टी घडत असतात, मात्र आपण खूप थोड्या गोष्टींपासून प्रेरणा घेतो आणि पुढे जातो. आपण प्रचंड मोठं पुस्तक वाचलं तरी एखादं वाक्य आपल्या लक्षात राहतं. पूर्ण कीर्तन ऐकलं तर एखादं सूत्र आपल्या लक्षात राहतं. तुकाराम महाराजांना सुद्धा असं वाटलं असेल की एवढं सगळं यानं ऐकलंय, वाचलंय, पाहिलंय तर गोष्ट अशी व्हावी की यानं त्यातलं थोडं जरी घेऊन तो गेला तरी त्याचं कल्याण होईल. नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. 9,000 ओव्या आहेत, मात्र त्यातली एक जरी ओवी आपण घेऊन गेलो तरी काय होईल? कल्याण होईल. अगदी तसं संतांच्या उपदेशातला एक शब्द जरी आपण अंतःकरणाला लावून घेतला तरी कल्याण होतं. जगण्याचं कल्याण होण्यासाठी मोठ्या तत्वज्ञानाची गरज नाही. विठ्ठल एखादा छोटासा शब्द सुद्धा कल्याण करतो. उदाहरणार्थ की मला खरं सांगा, नेहमी खरे बोलावं किती साधं वाक्य आहे, मात्र नेहमी खरे बोलावं हे वाक्य जरी साधं वाटत असलं, एखाद्या माणसानं आयुष्यभर तो जर जगला ना तर तो संत होईल. मी परद्रव्याचा आयुष्यभर विटाळ बाळगेल एवढा एक शब्द आणि एक वाक्य एखाद्यानं ठेवलं तर काय होईल? मी परनारीला रुखमाई सन्मान समजेल हा संतांचा एवढा अर्धा शब्द एखाद्यानं घेतला तर काय होईल? जीवन जगायला खूप तत्वज्ञानाची गरज लागत नाही. कधी कधी खूप ऐकणारी लोक अधिक बदमाशपणे बोलतात, मात्र जगण्यामध्ये छोटासा जरी विचार एखाद्याच्या अंतःकरणाला भेटला तरी त्याच्या आयुष्याचं कल्याण होतं. चांगला विचार जर आपल्या काही नाही, भजन करा. विठ्ठल विठ्ठल.
एकदा गोष्ट अशी झाली की एक जण दारू प्यायलं बाबा, प्रचंड दारू प्यायलं. हा, कोळपेवाडीचा आहे मी. महाराष्ट्रात कोळपेवाडीची खूप गोष्टींच्या संदर्भानं ख्याती आहे. काय कोण भिंगरीचं काय कोण नाव काढलं? ते इतकं दारू पिलं, थंडीचे दिवस होते आमदार साहेब, प्रचंड दारू प्यायलं ते. आणि रात्री 12:30-1ला गेलं घरी. दरवाजा वाजवला, खडखड खडखड खड दरवाजा वाजवला. दरवाजा वाजवल्याबरोबर बायको म्हणाली, आता मी दरवाजा उघडणार नाही. त्यानं 1दा-2दा दरवाजा वाजवला, दारावर लाथ पण मारली. बायको म्हटली, अजिबात नाही उघडणार दरवाजा. थंडीचे दिवस होते. ते 15-20 मिनिटांना रडायला लागलं. कोण? दारू पिणारं, सिंहासारखं असणारं 15 मिनिटांनी रडायला लागलं, पाया पडायला लागलं. ते म्हणलं, अगं थंडीचे दिवस आहे, माझी उतरली, उद्या पिणार नाही. ती म्हटली, उद्या पिणार नाही म्हणून घरात घेत होते, त्यांनीच माझं नुकसान झालं. पहिल्याच दिवशी जेव्हा तुम्ही पिऊन आला होता तेव्हाच बाहेर काढलं असतं तर बरं झालं असतं. हे वाटोळ माझ्या नशिबी नसतं आलं. अगं इतकी थंडी आहे, मी मरल थंडीनं. ते म्हटली, तुम्ही मेला काय आणि जगला काय? तुमचा जगूनही काही उपयोग नाही, मरूनही काही उपयोग नाही. घरामध्ये एक धातूचं भांडं ठेवलं नाही, सगळं विकून खाल्लं तुम्ही. गावामध्ये मान खाली घालून चालण्याची पाळी आणली तुम्ही. तुमचा काही उपयोग नाही. ती रडायला लागलं. ते म्हटलं, आता मी थंडीने मरतो. थंडीचे दिवस हैराण झालं. तिथं बसून रडत होतं. ती खमकीबाई, आणि तिनं दरवाजा उघडला नाही. शेवटी ते रडायला लागलं. 2-4 तास झाले. आणि ते म्हटलं, अगं मी कुठं जाऊ? ती म्हटली, कुठेही जा, आता इथं थांबायचं नाही माझ्या घरात, चलत जाऊ, निघा. ती म्हटलं, अगं कुठं जाऊ मी मरल थंडीने, आता तरी घे. उतरली, पहाट व्हायला वेळ आली. ती म्हटली, नाही आता माझ्या घरात यायचं नाही. ती म्हटली, कुठं जाऊ मग? तो म्हटला, कुठं जाऊ? त्यावेळेस ती म्हटली की काकड्याची वेळ झाली आहे आणि गावामध्ये पहाटे सकाळी एका महाराजांचं 2-4 दिवस झालं प्रवचन चालू आहे. त्या प्रवचनाला जा, आपण इकडे येऊ नका. आणि गोष्ट अशी झाली, तो दारुडा तिथून उठला आणि त्या प्रवचनाला जाऊन बसला. पुढचं वाक्य सांगू मी आपल्याला. तो जाऊन बसला आणि त्यानं इतकं गांभीर्यानं ऐकलं, तो दारुडा अंतर्बाह्य बदलून गेला. मी हे आपल्याला काल्पनिक हरिदासी थाप सांगत नाही. त्या प्रवचनकाराचं नाव होतं स्वामी दयानंद सरस्वती. आणि नागनाथ महाराज, तो दारुडा इतका बदलला की पुढे तोच दारुडा हा स्वामी दयानंद सरस्वतींचा उत्तराधिकारी झाला. त्यांचं नाव लक्ष्मणानंद सरस्वती आहे. मुद्दा मला साधा सांगायचा आहे आपल्याला, जीवन जगण्यासाठी खूप मोठ्या तत्वज्ञानाची गरज असत नाही. आयुष्यामध्ये छोटासा जरी विचार, चांगला विचार आपण अंतःकरणाला लावून घेतला आणि व्रतस्थपणे आयुष्यभर अंमलात आणला तरी सुद्धा आपला उद्धार होऊ शकतो. एखादा बहादर असा असतो, त्याला खूप पाठ असतं, खूप माहिती असतं, खूप संदर्भ असतात, अभंग खूप पाठ असतात, मात्र वृत्तीनं आणि कृतीनं नीच असेल तर तो नरकात जाईल. मात्र एखादा कुणीतरी ज्याला अभंग पाठ नसेल, ज्याला खूप तत्वज्ञान माहिती नसेल, मात्र एक चांगला विचार घेऊन जर तो कृती नीट करत असेल ना, तर तुकाराम महाराजांसारखं त्याला सुद्धा विमान घ्यायला येऊ शकतं. रामकृष्ण परमहंसांकडे एक जण गेला आणि तो म्हणाला की ही विद्वान मंडळी खूप उंचीचे शब्द वापरतात, मात्र कृती करताना कुठं असतात? रामकृष्ण परमहंस असले आणि त्यांनी उत्तर दिलं की ही विद्वान मंडळींची जी मजा आहे, बोलक्या लोकांची जी मजा आहे, पंडितांची जी मजा आहे, ती अशी आहे की गिधाडं जी असतात ती उंचाशी काय करत असतात? विहार करत असतात. किती उंच उडत असली तरी त्यांचं लक्ष कुठं असतं? कुजलेल्या आणि मेलेल्या जनावराकडे असतं. रामकृष्ण परमहंस म्हणाले, अगदी तसंच अशी काही विद्वान मंडळी बोलतानाच उंचीवर असतात, कृती करताना टिंब. विठ्ठल विठ्ठल म्हणून घेऊन विभाग जावे लवलाह्या आले ते त्या ठाया आपुल्या. मी सांगू तुम्हाला साहेब, माझं निरीक्षण सांगतो डॉक्टर साहेब, आमदार साहेब, मी आता कीर्तन वगैरे करतो ना, खूप ऐकलेली लोक जेवढा त्रास देतात ना तेवढे नवे श्रोते देत नाही, कन्व्हिन्स होतात लवकर. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांशी आम्ही खूप ऐकलंय आणि त्यातल्या त्यात तरुण असतो आपण, आम्ही खूप ऐकलंय. याच्या अहंकारात काही लोक इतके की ती सर्वाधिक बदमाश असतात.
सर्वाधिक बदमाश. आपण काही सांगा, रेश पण हलवत नाही चेहऱ्यावरची. आपण ब्रह्मज्ञान जरी उकळून पाजलं त्यांना तरी कळत नाही. मात्र एखादा कुणीतरी निर्मळ इतका स्वच्छ असतो ना की त्याला विठ्ठल विठ्ठल म्हणताना टाळ्या वाजवायचंही भान राहत नाही. मात्र अंतःकरणापर्यंत त्याचा विचार पोहोचलेला असतो. वरवरच्या दिसण्याला काही महत्त्व नाही. घेवोनी विभाग जावे लवलाया आली त्या ठाया आपुलिया. आपण काय केलं पाहिजे, आपण कुठेही गेलो ना तर आपल्या उद्धाराचा कोणता विचार आहे तो विचार असा उचलला पाहिजे, अंतःकरणामध्ये साठवला पाहिजे आणि ते घेऊन पुढे गेलं पाहिजे. एवढं सगळं गोड नका बोलू तुकाराम महाराज. अहो मला सांगा की माझा उद्धार होईल, माझ्या बापानं मला जे दिलंय उत्तम जे ज्ञान तुम्ही जे या अभंगामध्ये सांगतायत हे नेमकं कुठं आहे. तर तुकाराम महाराज म्हणाले हे सगळंची सगळं ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आणि तुम्ही एक गोष्ट काय करा की तुम्ही तिथं जा, मी सुद्धा तुमच्या सोबत पाया पडायला तिथं येतो. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे ज्ञान देवी समुदाय, तुका म्हणे ज्ञान देवी समुदाय, तुका म्हणे ज्ञान देवी समुदाय, तुका म्हणे उत्तम हे ज्ञान आले उत्तम हे उत्तम उत्तम हे ज्ञान आले त्याचे आले त्याचे आले त्याचे उत्तम हे ज्ञान उत्तम हे ज्ञान
ध्यान आले त्याचे उत्तम गे ज्ञान आले त्याचे आले त्याचे उत्तम हे ज्ञान आले त्याचे उत्तम हे ज्ञान उत्तम हे ज्ञान उत्तम हे ज्ञान उत्तम हे उत्तम हे तुका म्हणे ज्ञानदेवी समुदाय करावा. शेवटचं चरण आहे. महाराज किती नेमकं बोलले. काय सांगितलं महाराजांनी? महाराज म्हणाले तुका म्हणे ज्ञानदेवी समुदाय करावा, मी पाय येईल बंधू. शब्द ऐका. महाराज असं म्हणाले की हे बाबा एक काम कर, काय तू ज्ञानेश्वर महाराजांच्या पायाजवळ ये. एक अर्थ. किंवा दुसरा अर्थ, ज्ञानदेवी म्हणजे ज्ञानेश्वरीचा विचाराचा हो, काही घ्या. तो का म्हणे ज्ञानदेवी समुदाय करावा. आपण एका वारकरी सत्पुरुषाच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं जमलोय. उगले परिवारानं काय केलं पाहिजे माहिती आहे? काही नाही. माझ्या बापे मज दिदले भातुके याचा अभिमान मिरवला पाहिजे. उत्तम हे ज्ञान आले त्यांचे याचं भान बाळगलं पाहिजे. आले ते त्या ठाया आपल्या जाऊन कृतीत आणलं पाहिजे. आणि शेवटी ज्ञानदेवी समुदाय करावा हे लक्षात घेऊन वारकरी पण अखंडपणे जपलं पाहिजे. काय केलं पाहिजे? एखाद्याला 50, 60, 100, 200 एकर बापजाद्याची इस्टेट मिळाली आमदार साहेब, आणि त्यानं आयुष्यात एकदाही त्या शेतामध्ये नांगरच घातला नाही,
तर ते 200 एकर शेत त्याला पीक देईल का? तसं बापजाद्यांनी परमार्थाचं शेत घेऊन ठेवलंय, मात्र प्रत्येक पिढीला त्याच्यामध्ये नांगरणी, पेरणी, कोळपणी, खुरपणी करावी लागते. मिराशीचे शेत नाही देत पीक उगे. त्याच्यासाठी वंदनीय हरिभक्तीपरायण माधव सखाराम उगले बाबांनी इथं जो परमार्थ पेरलाय, आपल्याला तो काय करायचा आहे? त्याच्यात दर आलं की त्यावेळी काय करायचंय? पावसाळ्याच्या अगोदर आपल्याला तो नांगरायचा आहे. पावसाची वाट पाहिजे. पहिला पाऊस पडला की पेरणी करायची. नंतर त्याच्यामधलं तण पण आहे ना, तेही आपल्याला काढायचं आहे. पीक चांगलं येईल याच्यासाठी पाणी पण त्याला व्यवस्थित द्यायचं आहे. आणि पुढची गोष्ट की ते पीक चांगलं आल्यानंतर धनधान्य जे येईल त्याचा उपभोग आपल्यालाच घ्यायचा आहे ना. शेत हे कायमचं आहे, मात्र कष्ट दर 6 महिन्याला करावे लागतात. परमार्थामध्ये सुद्धा परंपरा मिळवत असताना अभिमान मागच्या लोकांचा धरलाच पाहिजे, मात्र प्रत्येकाला सातत्यानं कष्ट करावेच लागतात. आणि मला असं वाटतं की उगले परिवारानं हा बाबांचा संदेश जो आहे तो अधिक उत्तम पद्धतीनं घ्यावा. तुका म्हणे ज्ञानदेवी समुदाय करावा. मला माहिती नाही तुमच्यात किती जण माळकरी आहे, मात्र जर वाटत असेल ना हे पुढं गेलं पाहिजे, तर सगळ्यांनी पवित्र तुळशीची माळ धारण करा. मला माहिती नाही कुणाचं काय सुरू आहे, मात्र 15 दिवस नाही जाता आलं वारीला हरकत नाही. मात्र आषाढी एकादशीला 1 दिवस पंढरपूरला जाऊ, त्र्यंबकला वारीला जाऊ 1 दिवस, आळंदीला जाऊ 1 दिवस, वर्षातला 1 दिवस देवासाठी आणि 2 दिवस संतांसाठी काढू. तुका म्हणे ज्ञानदेवी समुदाय करावा. आणि गोष्ट अशी आहे, तुकाराम महाराज म्हणाले की तुम्ही तिथं गेले ना तर मी सुद्धा तिथंच पाया पडायला आलेला तुम्हाला दिसेल. तुका म्हणे ज्ञानदेवी समुदाय करावा, मी पाय येईल वंदू. ज्ञानेश्वर माऊली सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराच्या 20व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आणि वैकुंठवासी हरिभक्तीपरायण माधव सखाराम उगले यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचे चिरंजीव डॉक्टर एकनाथ उगले, लोकनियुक्त सरपंच आदरणीय दशरथ मामा उगले यांनी मला आमंत्रित केलं. त्यांच्या मुली श्रीमती अलका भागवत, सौभाग्यवती शांताताई खरात, नातू बाबासाहेब उगले, सागर उगले, अमित उगले, ज्ञानेश्वर उगले हा त्यांचा परिवार, त्यांचे नातू आणि महाराष्ट्रभर संत विचाराचा जागर करणारे वंदनीय हरिभक्तीपरायण किशोर महाराज खरात आणि मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण दीपक महाराज खरात हा त्यांचा नातवंडांचा सगळा परिवार. आपण सगळी मंडळी आपल्या सर्वांच्या पायावर अत्यंत नम्रपणानं वंदन करतो. आणि माझ्या बुद्धीची जेवढी कुवत असेल त्या पद्धतीनं तुकाराम महाराजांचा एक जरा अनवट अभंग, फार परिचयाचा नसणारा अभंग, याच्यावर कीर्तन करायचा मी प्रयत्न केला. मला ज्ञानेश्वर महाराजांनाही वंदन या अभंगातून करायचं होतं आणि वंदनीय माधव बाबांनाही वंदन करायचं होतं. माझ्या भावना या बाबांच्या आणि सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र चरणी पोहोचल्या असतील. पुन्हा एक वार सर्वांना अत्यंत नम्र भावानं वंदन. तुका म्हणे ज्ञानदेवी समुदाय करावा, मी पाय येईल वंदू. 10 तारखेला त्र्यंबकेश्वरवरून निवृत्तीनाथ दादा पंढरपूरला निघणार आहे. तुका म्हणे ज्ञानदेवी समुदाय करावा. ते नाही जमलं तर 18 तारखेला तुकाराम महाराज देहूहून पंढरपूरला निघणार आहे. तुका म्हणे ज्ञानदेवी समुदाय करावा. ते नाही जमलं तर 19 तारखेला आळंदीवरून तुकाराम महाराज हे पंढरपूरला निघणार आहे. तेही नाही जमलं तर त्रयोदशीच्या दिवशी सोपान काका महाराज हे सासवडवरून निघणार आहे. तुका म्हणे ज्ञानदेवी समुदाय करावा, मी पाय येईल वंदू. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय